चला तर आज 1 ते 3 वर्षांच्या मुलांच्या आहाराबद्दल बोलूया. खास करून 1.5 ते 2 वर्षांच्या त्या खास टप्प्याबद्दल. हे खूप घरांमध्ये घडतं, तर मुलांना नेमकं काय, किती आणि कधी खाऊ घालायचं हे समजून घेऊया. या वयात मुलं नवीन चवी आणि पदार्थ हाताळून बघत असतात. त्यामुळे पदार्थांची ओळख हळूवारपणे करून देणं महत्त्वाचं आहे. सुरुवातीला मऊ पदार्थांवर भर द्या, जसं की मॅश केलेल्या भाज्या, मऊ फळं किंवा साधी खिचडी. दिवसातून 5 वेळा थोडं थोडं खाऊ घाला, म्हणजे 3 मुख्य जेवणं आणि 2 छोटे आरोग्यदायी स्नॅक्स. एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांच्या जेवणात मीठ आणि साखर अगदी कमी हवं, कारण त्यांच्या चवीच्या कळ्या विकसित होत असतात. आता येतो महत्त्वाचा टप्पा, 1.5 ते 2 वर्ष. इथे मुलं स्वतः खायला शिकायला लागतात. आता त्यांच्या जेवणात थोडं वैविध्य आणता येतं. दुधात भिजवलेली पोळी, पनीर किंवा डाळ भात उत्तम पर्याय आहेत. मुलं स्वतः उचलून खाऊ शकतील अशा पदार्थांची ओळख करून द्यायची, हीच ती वेळ. म्हणजे फिंगर फूड्स. उदाहरणार्थ वाफवलेल्या गाजराच्या काड्या, काकडीचे तुकडे, हे त्यांना पकडायला सोपे जातात. आणि हो, पसारा होणारच, पण त्यामुळेच त्यांचा आत्मविश्वास वाढतो, हे लक्षात घ्या. आता 2 ते 3 वर्षांच्या टप्प्यात मुलांना कुटुंबासोबत जेवायला बसवून चांगल्या सवयी लावता येतात. या वयात त्यांच्या रोजच्या आहारात दूध, डाळ, फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश नक्की करा. संतुलित आहारासाठी एक सोपी आणि मजेशीर आयडिया आहे, इंद्रधनुष्य ताट. चला बघूया हे काय आहे. म्हणजे ताटात वेगवेगळे रंग हवेत, प्रत्येक रंगातून वेगवेगळी जीवनसत्व आणि खनिजं मिळतात. म्हणजेच ताट जितकं रंगीत तितकं ते पौष्टिक. पालकांसाठी ही एक सोपी खूण आहे. जेवणासोबतच खाण्यापिण्याची एक ठरलेली वेळ असणंही महत्त्वाचं आहे. यामुळे भूक वेळेवर लागते. मुख्य जेवणांच्या मध्ये सतत काहीतरी खाऊ घालणं टाळा. खरी भूक लागणं गरजेचं आहे. एखाद्या दिवशी मुलं कमी जेवली तर काळजी करू नका. आठवड्याभरात ते काय खातात हे जास्त महत्त्वाचं आहे. जेवणासाठी कधीही जबरदस्ती करू नका. जेवणाची वेळ आनंदी आणि खेळकर ठेवा. आणि काही महत्त्वाच्या गोष्टी मध 1 वर्षानंतरच द्या. आणि हो, ड्रायफ्रूट्स अख्खे न देता पावडर करून द्या. लक्षात ठेवा, 1 ते 3 वर्षांचा हा काळ मुलांच्या आरोग्यदायी भविष्याचा पाया रचतो. पण मग प्रश्न उरतो की मूळ जेव्हा खायलाच नकार देतं, तेव्हा अन्नाशी त्याचं नातं सकारात्मक कसं बनवायचं.